नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज शेवटचा दिवस हा मिनी मंत्रालयासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे. त्यामुळं सर्वच निवडणूक कार्यालयात तोबा गर्दी असणार. कारण जवळपास 9 वर्षानंतर मागची निवडणूक झाली त्याला 9 वर्ष झाली. 9 वर्षानंतर उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा प्रसंग आलेला आहे आणि हा आजचा शेवटचा दिवस आहे. धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट आणि 110 गणात आज 8ही तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात तोबा गर्दी असणार हे नक्की आहे. धाराशिव जिल्ह्याच्या सर्व कानाकोपऱ्यात एक चर्चा गेल्या 2-3 दिवसापासून ऐकू येत आहे की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे एकत्रित येणार. राजकारणात कधी काही घडतं आणि ते क्षम्यही असतं. दोघं तसं डॉक्टर तानाजी सावंत यांना ओमप्रकाश राजे, कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील या मंडळींनी राजकारणात आणलं आणि शिवसेना पक्षात प्रवेश पण घेऊन दिला होता. पक्षात प्रवेश झाल्यानंतर तानाजी सावंत यांचं प्रस्थ त्यांनी त्यांच्या कृतीनं वाढवून घेतलं आणि मग ते नेते झाले. ज्यांच्यामुळं प्रवेश मिळाला त्यांच्यावर पण ते बॉसगिरी करू लागले होते. दुसऱ्या वेळी ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे तेव्हापासून तानाजी सावंत नाराज होते आणि त्यांची नाराजगी वाढतच होती. आणि त्यातूनच मग एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यात पुढं डॉक्टर तानाजी सावंत होते. मात्र एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं, पण पुढं ज्यावेळेस 2024ची विधानसभा निवडणूक झाली, तानाजी सावंत परांडा भूम वाशी मतदारसंघातून विजयी झाले. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात त्यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि परत तानाजी सावंत नाराज झाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते सभागृहात पण कमी हजेरी लावतात आणि आपल्या विधानसभा मतदारसंघात पण कमी हजेरी लावत. परंतु ते त्यांचं मूठ सैल सोडण्यास तयार नाहीत आणि त्यामुळंच त्यांनी परवा झालेल्या नगर परिषद निवडणुकीत परांडा आणि भूम या 2 नगर परिषदेत आपल्या समर्थकांना वेगळं लढायला लावलं. ना भाजपशी महायुतीतल्या भाजपशी युती केली, ना अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी, आणि त्या दोन्ही नगर परिषदेत नगराध्यक्ष निवडून आणले. परंतु सभागृहात बहुमत मात्र त्यांना मिळालं नाही. आणि आता सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पण भूम, परांडा, वाशी या 3 तालुक्यात ते स्वतंत्रच लढणार असल्याचं त्यांचं हे आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्यांचे 13ही उमेदवार जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे पण उमेदवार निश्चित केले आहेत. त्यातच महापालिका निवडणुकीत ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील पुण्यात प्रचारात होते, त्या काळात तानाजी सावंत यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची भेट झाल्याचं कथोकल्पित गोष्ट चर्चेस आली आणि त्या भेटीत जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांनी एकत्र यावं असं ठरल्याचं सांगितलं जाते, परंतु अशी कुठलीच भेट झाली नाही असं शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी परवा एक पत्रक काढून आणि प्रसारमाध्यमावरून आणि आपल्या सोशल मीडियावरून पण जाहीर केलेलं आहे. खरं खोटं हे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, धनंजय सावंत आणि डॉक्टर तानाजी सावंत यांनाच माहीत. मात्र मी जसं म्हणलं तसं राजकारणात कधीही काही घडू शकतं आणि त्या शक्यतेतूनच डॉक्टर तानाजी सावंत आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊ शकते, येणे पण शक्य आहे असंच सर्वत्र चर्चा आहे. परंतु या निर्णयामुळे परांड्याचे माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे चिरंजीव जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत ते रणजित पाटील हे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या नाराजीतूनच ते पक्ष सोडणार असल्याचे पण चर्चांना उधाण आलं आहे. परंतु अनेक राजकीय जाणकारांनी रणजित पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये असंच म्हटलं आहे. आता आज शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज आपले उमेदवारी अर्ज भरतील. त्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले संजय पाटील दूधगावकर हे कळंब तालुक्यातील नायगाव या मतदारसंघात गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धनंजय सावंत हे पण परांडा तालुक्यातील जवळा निजामुद्दीन येथून अर्ज दाखल करतील. बिभीषण खामकर हे तेरखेडा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करतील. तर अशोक जवळगे यांची सुनबाई ही माकणी जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल करणार आहेत. केशव उर्फ बाबा पाटील पण उमरगा तालुक्यातील एका गटातून आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितलं जाते. भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे यांनी कालच भुसणी या पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला असून त्यांचं लक्ष उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाकडे आहे असं सांगितलं जाते. आता बघूया आज अर्जांची संख्या किती, दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या किती असेल. मग इकडं महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसची महाविकास आघाडी झाली आहे का, तिकडं भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष आणि अजित पवार पक्ष हे महायुती म्हणून एकत्र लढतील का, हे आज 3 वाजता स्पष्टच होईल. उद्या 22 तारखेला भरलेल्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी होईल आणि 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज परत घेण्याचा दिवस असणार आहे. सर्वच पक्षांना आज 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी आणि त्यांचे एबी फॉर्म जमा करावं लागणार आहे. हे तेवढंच करा.
राज्याचे शिक्षण मंत्री, मालेगाव ग्रामीण मतदारसंघाचे विधानसभा सदस्य असलेले दादा भुसे हे काल धाराशिव जिल्ह्यात आलेले होते. दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत, त्यामुळं साहजिकच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा स्वसंपर्क प्रमुख आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा सुधीर पाटील यांच्या घरी त्यांनी भेट दिली. तिथं शैक्षणिक बाबतीवर सुधीर पाटील आणि दादा भुसे यांची चर्चा झाली. दादा भुसेंचा सुधीर पाटील यांनी यथोचित सत्कार केला. दादा भुसेंनी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावत राहावा यासाठी मी प्रयत्नशील असणार असल्याची पण माहिती दिली आहे. तुळजापूरचे काँग्रेसचे माजी आमदार कैलासवासी साहेबराव हंगरकर पाटील यांच्या स्मरणार्थ साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी महाराष्ट्रातले ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना कैलासवासी साहेबराव दादा पाटील हंगरकर पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचं वितरण काल तुळजापुरात पडलं. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात निमंत्रिताचं कवी संमेलन पण पार पडलं आणि अशोक नायगावकर यांच्याबरोबर अनेकांना पुरस्कार देण्यात आले. हा कार्यक्रम हंगरकर कुटुंब दरवर्षी गेल्या 5-6 वर्षापासून घेत असून साहित्य क्षेत्राला ऊर्जा मिळावी यासाठी त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो वाखाणण्याजोगा आहे. आज आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.